नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या 10वी बोर्डाच्या पासिंग मार्क्सच्या संदर्भात काही इंपॉर्टंट नोटिफिकेशन आलेले आहेत, काही इंपॉर्टंट आर्टिकल आलेले आहेत की तुमचा पासिंग पर्सेंटेज आता चेंज होणार आहे. सगळ्या गोष्टींना आपण बघूया. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर प्रतीक सोनवणे होतो, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, तुम्हाला पैसे नाही द्यायचे, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. ठीक आहे, आणि एसएससी बोर्ड 10वी बोर्डाचा आपण सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न लीक झाला, कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येणार आहे, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, बघूया काय इंपॉर्टंट आर्टिकल आलेले, काय इंपॉर्टंट नोटिफिकेशन आलेली आहे. बिग चेंजेस कमिंग इन 10th एसएससी बोर्ड पासिंग रूल. तुमचा पासिंग रूल मध्ये खूप काही बदल होणार आहे. ठीक आहे, द महाराष्ट्र स्टेट बोर्ड इज गोइंग टू चेंज द करंट एसएससी एक्झाम पासिंग रूल. ठीक आहे, जो आता करंट तुमचा पासिंग रूल आहे तो चेंज होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. कशा पद्धतीने चेंज होणार आहे ते पण आपण सगळ्या गोष्टी बघूया. ठीक आहे, व्हॉट इज चेंजिंग. ठीक आहे, व्हॉट इज चेंजिंग मध्ये काय म्हटलंय, द कंबाईंड पासिंग रूल इज लाईकली टू बी रिमूव्ह. जो कंबाईन तुमचा पासिंग रूल आहे बाळांनो, तो रिमूव्ह करण्यात येणार आहे. ठीक आहे, स्टुडंट्स विल हॅव टू पास इंटरनल अँड एक्सटर्नल एक्झाम सेपरेटली. तुमचे इंटरनल एक्झाम सेपरेटली तुम्हाला पास करावे लागतील, एक्सटर्नल एक्झाम तुम्हाला सेपरेटली पास करावे लागतील. सगळ्या गोष्टी समजवतोय, थोडंसं मला रीड करून घेऊ द्या पूर्ण. ठीक आहे, ईच सेक्शन विल नाउ कॅरी इट्स ओन पासिंग रिक्वायरमेंट. फॉर एक्झाम्पल बाळांनो, आतापर्यंत तुमचा फॉर एक्झाम्पल मॅथचा पेपर किती मार्काचा असतो, 40 मार्कचा प्लस 40 मार्कचा, बरोबर. अल्जेब्रा 40, जॉमेट्री 40, असा 80 मार्कचा पेपर असतो, बरोबर. आणि 20 मार्क्स तुमचे इंटरनलचे असतात बेसिकली. ठीक आहे, जे तुमचे कॉलेज देतं. आता बोर्डाने काय सांगितलंय, याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळे 35% आणावे लागणार आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळे 35% आणावे लागणार आहेत. आता याच्यामध्ये 35% आणणं सोपं आहे, कारण कॉलेज मार्क देऊन देईल, तुमचं जे पण शाळा आहे ती मार्क्स देऊन देईल. ठीक आहे, आता हे जे 80 मार्क आहेत बाळांनो, याच्यामध्ये पण तुम्हाला 35% काढायचे. आधी काय असायचं, 100 पैकी तुम्हाला जेव्हा 35 मार्क्स आणायचे असायचे, ठीक आहे, पासिंगला 100 पैकी काय व्हायचं, 20 तर शाळा देऊन द्यायची, विद्यार्थ्यांना फक्त 15 मार्क स्कोर करायचे असायचे पेपरामध्ये, लगेच त्यांचा पूर्ण 35 मार्क भरून जायचे. ठीक आहे, पण आता काय होणार आहे, आता हे जे 80 मार्क आहेत याच्यामध्ये 35% आले पाहिजे, म्हणून म्हणजे 35% म्हणजे 28 मार्काच्या आसपास येतील बाळांनो. याच्यामध्ये 28 मार्क तुमचे आले पाहिजे आणि 20 मार्काचे 35% किती झाले, 7-8 मार्क, हे तुमचे 7 मार्क आले पाहिजे. असे तुमचे 35 मार्काची पासिंग होणार आहे बाळांनो. हा ना, हा चेंजेस आहे. आता पुढे काय म्हटलंय बघूया. न्यू पासिंग क्रायटेरिया प्रपोज. इंटरनल असेसमेंट, जे तुमचे इंटरनल असेसमेंट असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिनिमम 35% आणावे लागणार आहेत. म्हणजे मी जे तुम्हाला 20 मार्क बोललो ना इंटरनलचे, त्याच्यामध्ये 20%, त्याच्यामध्ये 35% भेटून जातील, त्याचं काही टेन्शन नका घेऊ. जो 80 मार्काचा पेपर आहे, म्हणजे 40 मार्काचे जे पेपर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये 35% काढायचे. ठीक आहे, एक्सटर्नल बोर्ड रिटर्न एक्झाम, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 35% काढायचे. हा, पण एवढा आहे, आता मॅथ्स 1चा पेपर तुमचा 40 मार्काचा असतो, मॅथ्स 2चा पेपर तुमचा 40 मार्काचा असतो. तर असं नाही की मॅथ्स 1 मध्ये पण 35% आणायचे, मॅथ्स 2 मध्ये पण 35% आणायचे, असं नाही. मॅथ्स 1 प्लस मॅथ्स 2चा 80 मार्क्सचा असतो, 80 पैकी तुम्हाला 35% आणावे लागतील बाळांनो. मार्क्स विल नॉट बी कंबाईन्ड फॉर ओव्हरऑल पासिंग. ठीक आहे, जर तुमची अशी पासिंग नाही झाली तर तुम्ही पास होणार नाही. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्रायटेरिया, नो ऑफिशियल जीआर. याच्यावरती अजून ऑफिशियल जीआर आलेलं नाहीये. ठीक आहे, पण हा रूल मॅक्झिमम इम्प्लिमेंट तुमचा होऊन जाईल या वर्षी. ठीक आहे, स्कूल्स अँड स्टुडंट्स आर ॲडवाइज टू स्टे अलर्ट फॉर ऑफिशियल अपडेट. ठीक आहे, MSBS HSC ने पण याला सांगितलंय की स्कूल्स आणि आता कॉलेजेस यासाठी रेडी राहा की हे अलर्ट तुमचे आता येणार आहेत. ठीक आहे, दिस रूल बीन डिस्कस्ड अँड एक्सपेक्टेड टू इम्प्लिमेंट सून. हा रूल लवकरात लवकर इम्प्लिमेंट होणार आहे बाळांनो. केव्हापासून इम्प्लिमेंट होणार आहे, मार्च 2026च्या SSC एक्झाम पासून हा रूल इम्प्लिमेंट होणार आहे. ठीक आहे, फॉर्मल कन्फर्मेशन विल बी रिलीज वन्स GR अनाउन्स. ठीक आहे, जेव्हा GR अनाउन्स होईल तेव्हा एक फायनल कन्फर्मेशन तुम्हाला भेटून जाईल लवकरच, आपण पुढच्या हप्त्यात एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायची या सगळ्या अपडेटसाठी बाळांनो. छोटी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी. ठीक आहे, आणि तुमच्यासाठी आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च करतोय. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. जर तुम्ही त्या कोर्ससाठी एक्साइटेड असणार तर कॉमेंट सेक्शन मध्ये टॉप 200 नक्कीच लिहा. मला बघायचे, कमीत कमी मला 100 विद्यार्थी पाहिजे जे एक्साइटेड आहेत. ठीक आहे, लगेच आपण तो कोर्स लॉन्च करून देऊ. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.